हॅलो गाईज, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल. माझे जे मित्र आहेत ते आपली सगळी जी गँग आहे ती सगळी गेली आहे लग्नाला. 2 लग्न होती आमच्या मित्रांची. एक तेजस थोरात, आम्ही त्याला पोपट बोलतो, आणि दुसरा त्याचं नाव आहे गणेश मानकुमरे उर्फ गणेश. दोघांची लग्न होती. एकाचं लग्न होतं पुण्याला, दुसऱ्याचं लग्न होतं साताऱ्याला. तसं असं ओव्हरऑल फ्रायडे सॅटर्डे संडे असा 3 दिवसाचा मस्त पिकनिक प्लॅन हा मी मिस करतो आहे, कारण ते लोक ऑलरेडी गेलेली आहेत आणि मी इथे बसलो आहे ऑफिसमध्ये. आणि आज रात्री मला जायचं आहे गावी, मामाच्या गावाला. मम्मी आणि माझी छोटी बहीण ती ऑलरेडी गावी गेलेली आहेत आणि आज रात्री मी आणि पप्पा जाणार आहे आणि लगेच उद्या रात्री बसमध्ये बसून मंडेला रिटर्न येऊन ऑफिस परत इथेच. असा हा ओव्हरऑल असणार आहे. तर बघू आता इथून निघायचं आहे. आधी ऑफिसमध्ये किती कामं आहेत ती पहिला सॉर्ट आऊट करून इथलं सगळं क्लिअर करून आणि मग इथून आपण निघू. भेटू आपण डायरेक्ट बसमध्ये. बाय. एवढी थंडी म्हाताऱ्या माणसासारखी दिसते. त्याला 2 शब्द बोलतो तर त्याला पटला, लगेच आला ना टर्न मारून. नाही तर तिथे त्या ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवला नसता आपल्याला. 3-4 नंबर. टाकू हां टाका ना. तो गाईज आम्ही फायनली गावामध्ये आलेलो आहे. गावामध्ये म्हणजे इथला हे आहे, काय ते बोलतात त्याला, मेन नाका आहे जो बसचा लास्ट स्टॉप होता, तिथे आलं. ती थंडी खूप आहे. आमची रिक्षा येणार आहे आणि त्या रिक्षाने आम्हाला घरी जायचं आहे. तोपर्यंत रिक्षा येत नाही तोपर्यंत इथे कुडकुडायलाच लागणार आहे. मायनसमध्ये चाललं वाटतं तापमान. तिच्या बरोबरच जायला पाहिजे होता. तेवढं एवढं तर अंतर पार केलं असतं. सांगायला पाहिजे साडव्या फाट्याला उतरा आम्हाला. सडव्या फाट्याला नसती गेली. नाही इथंच कुठेतरी गेली असं लगेच आली ना ती. नेटवर्कच नाही आहे इकडे. हा हो, आता थंडी कमी वाटते जरा. गाडीत गरम झालं म्हणून. उठे, हे जायचं आपल्याला गावतळला. चले चल. आले केसाला कलर करून. झोपायला आणले का हिला गावी. सो गाईज आम्ही या जेन अल्फा मुलीला इथे गावाकडे कांदे गावाकडे कांदे भाजायला लावले. वाटणाचे कांदे भाजते बिचारी सकाळ सकाळ. काळी मिरी हा जाग. ए मम्मी इकडे आहेच नाही ती.
जास्वंद. मित्रांनो, आपण आलोय दुसऱ्या मामाच्या घरी. मामाच्या गावामध्ये खूप मामा आहेत, तर तिथली ही वेगवेगळी फुलं. ॲक्च्युली मामाकडे फुलांची खूप झाडं आहेत आणि त्यांनी बाग लावलेली आहे. कसली कसली वेगवेगळी आहे. हे त्या दुसऱ्या मामाचं घर. इकडे अजून हे एका मामाचं घर. इकडे बांधायचं काम चालू आहे. परत त्या बाजूचं पण आपल्याच मामाचं घर आहे. हे सगळे मामा गँग आहे. इकडे जास्वंद, झेंडू, तिकडे केळी, इकडे परत थोडासा लाईट गुलाबी, थोडासा लाईट नाही डार्क गुलाबी कलरची जास्वंद आहे. आणि इथे पुढे आल्यानंतर ही इथे कोणती तरी वेगळ्या प्रकारची जंगली फुलं आहेत. आपल्या मामाचं घर वरती आहे. तिथून जस्ट खाली आलेलं. आता आम्ही जाणार आहे बाजारात, मी आणि पायल, चिकन आणायला. मम्मी, हे मम्मी, आजी बोलवते. ऊन पडला तरी स्वेटर घातलेलं आहे. भाकरी तिथे ठेवली, ताट तिथे ठेवली. हा रस्ता असा काय करून ठेवलेला आहे का? चांगला होता हा रस्ता इकडे. आम्ही मार्केटमध्ये येऊन गावतळमध्ये चिकन घेतलं 1.5 किलो. घरी जाऊन बारीक करायचं आहे. मामाला खुश करायला पेट्रोल घेतलंय 1 लिटर. आणि या वातावरणातून आम्ही आता निघतोय घरी. माझ्यासोबत आहे पायल, बघू शकता. हिला पहिल्यांदा बघत असाल तुम्ही. शी इज माय क्यूट लिटिल सिस्टर. लिटिल राहिलेली नाही आहे ती आता. तर ती आता मागून आपला कॅमेरा पकडणार आहे. नदीवर जायचं का? हा चल, असं पण चिकन बनेपर्यंत करणार. संध्याकाळी म्हणणार आता. हा आमचा क्रिसमस ट्री आहे इथे, यू कॅन सी. डिसेंबरच्या महिन्यात. मॅरी क्रिसमस टू यू ऑल. क्रिसमस इन साडवे. आमच्या इथे बेस्ट क्रिसमस होतो. खाली नेत नाही. बोलायचं पण असतं. का नाही होत हे म्हणतो तुझा लॉग आहे, मी काय बोलू. ती तर बोलणार. मी तर बोलणार म्हणजे ह्याला हे का नाही होते. नाही तर असंच फ्रंट कॅमेरा नाही होतं चालू. त्याला मी काय केलं नाही. हे जास्त चांगलं आहे माझं तोंड बघापेक्षा. सांगशील नदीवर चाललोय. नाही सांगणार, गेला कळेल ना. हे बघा, असं तोंडावर नाही पडू म्हणून बघून चालायचं. तो व्लॉग गेला खड्ड्यात. आधी तुम्ही स्वतःला वाचवा. गाईज, आम्ही आलेलो आहे आमच्या मामाच्या गावातल्या नदीवर. आणि ही आहे आमच्या मामाची बाग, सुपारीची. सुपारीसाठी ही बाग खूप फेमस आहे असं गावातली लोक आम्हाला बोलतात. कारण तुम्ही बघाल इथे आल्यावर ही सगळी सुपारीची झाडं आहेत. अशी सुपारीची झाडं अशी असतात, तुम्हाला माहीत नसतील तर आज दाखवतो. सुपाऱ्या पण लागलेल्या आहेत वरती. हां बघा, ह्या येलो कलरच्या आहेत. या सगळ्या सुपाऱ्या आहेत. या अजून पिकल्या नाही आहेत, म्हणजे पूर्ण सुकल्या नाहीत. इथे एक फणस पण होता ना. हा फणस पण फेमस होता. हा एक फणस आहे. आणि तिथे अर्धे काळी मिरीचे झाड होते. ते असतील ना, झाडं नाही, वेली असती. आम्ही 2 ते 3 वर्षानंतर आलो या गावामध्ये, तर इथलं जास्त काही माहिती नाही. त्यामुळे इकडे तिकडे हात लावायचं भीती वाटते आम्हाला. इथून ही नदी वाहते अशी, म्हणजे अशी नाही वाहते, ही इकडून अशी वाहते. आणि नदीच्या त्या साईडला स्मशानभूमी आहे. नको जाऊ तिकडे, त्यापेक्षा नदीवर चल. आम्ही लहान होतो तेव्हा इकडे खूप यायचो. मी, माझ्या मावशीचा मुलगा, मामाचा मुलगा मुलगी, जेवढे आहेत ते सगळे आम्ही भावंड. तेव्हा ही पायल या जगात नव्हती, आता आली आहे. तिला दाखवते. हा झरा आलाय ना वरून. अगर कोण माझ्यावरती हसला तिथे जाऊन बसू. हॉरर प्लेस, हंटेड. इथे अजूनही तसंच आहे. एवढी वर्ष झाली. माझंच वय आता 30 पर्यंत होईल,
तर एवढी वर्ष म्हणजे मी लहान असल्यापासून पण इथे यायचं, पण अजूनही इथला एकूण एक दगड पण तसाच दिसतोय, तोच कातळ. आणि तेच फक्त एवढंच की नदीचं पाणी कमी झालंय. पण जायचं कसं, क्रॉस करून? तर आम्ही रिव्हर स्नॅक्स आणलाय. बर इथे पहिला बांध घातलेला पाणी अडवायसाठी, तर तो बांध आता तुटलाय. ये है असली मजा भाई. लग गई ठंड. मम्मी कपडे धुवायला यायची तेव्हा आम्ही ती कपडे धुवायला आणलेली साडी घ्यायचो आणि त्या साडीमध्ये खाली अंथरून टाकायचो पूर्ण, आणि त्या साडीमध्ये इथले बारके मासे पकडायचो. गावाला आल्यावर एक तर चप्पल घालायचीच नसते, विदाउट चप्पल फिरायचं. फील लेणे का फील. बरं झालं आमची जिरली. तर त्यावेळी नदीला पाणी भरपूर असायचं, म्हणजे नाही म्हटलं तरी मी जरी उभं राहिलं तरी माझ्या मानेपर्यंत यायचं पाणी. पण आता ते हळूहळू ते आटत गेले आणि नदीचं पाणी एकदम असं लेवलला असं चालू आहे. हो, तर ही आहे नदी. हा, इथे कचरा नाही टाकायचा. इथे आम्ही पोहायचो, इथून एक ओकमाच्या झाडाखाली. इथे तेव्हा पाणी माझ्या मानेपर्यंत असायचं, ते आता फक्त एवढं. अजीब है जिंदगी, जिंदगी अजीब है, मिलती है बिछड़ती है, बिछड़ के फिर से मिलती है. गाईज, आम्हाला मम्मी आलेली आहे शोधत शोधत शिव्या घालण्यासाठी एकदम. आता डायरेक्ट जेवायला नाही, जेवण बनवायला या. मम्मी आता शिव्या घालते चांगलीच. मी तर सांगेन पाहायला घेऊन आली, मला नाही माहिती. इथे जी लोक आम्हाला बघत होती त्यांच्या समोर ओरडत आम्हाला थोडीशी लाज आहे म्हणून आम्ही आलो, नाही तर तिथे कुठे स्मशान? तिकडे आहे. अरे हा नाही, इकडे होता ना. नाही, फोन मध्ये दिसत नाही किती वाजले. परत कचरा मिळाली, कुठून येते? अरे ते पाहायला तर बनवते ना कौल फ्राय. अरे आम्ही बागेत पण जाऊन आलो. भेटली म्हणजे भेटली म्हणजे आम्ही कुठे काय हरवलेलो का काय? सांग अख्ख्या वाडीला. सकाळी गेलं तरी नाही, 12 वाजता गेलं तरी नाही, दुपारी गेलं तरी नाही, संध्याकाळी तर नाहीच नाही. अरे आजचा तो दिवस आहे, आज जाणार लगेच रात्री. कधी? त्या वरच्या काय ठेवलेलं असं चोरी करायला? तुमच्या बाब्याने तीर मारलेला आहे चिकन ढेऱ्यावरून. हे आपलं घट्टावालं चिकन आहे आणि हे इकडे रस्सा आहे. हातावर घ्यायला चिकन रस्सा मम्मीच्या मदतीने बनवलंय. आपण जाऊया वडे खायला. वडे बनवायला ऍक्च्युली हा पार्ट कट करेल तो. आय नो दॅट, आय जस्ट नो इट, यू नो. ही आमची मम्मी नुसती कामं सांगते. हा, जाऊया द व्लॉगरला परत बघायला. द व्लॉगर इथे शेक घेतोय. अजून काही काम नाही त्या व्लॉगरला. वाटीत बोलली टोप खराब करायला. वाटी नाही.
है ये एक रात की, आप बादलों पे लेटे थे, वो याद है आपने बुलाया था, सर्दी लग रही थी आपको, पतली चांदनी लपेटे थे, और शॉल में ख्वाब के सुलाया था, अजनबी थी सही, सांस में सिल गई, अजीब है ये जिंदगी अजीब है, मेरी नहीं ये जिंदगी रकीब का नसीब है।